शिवसेनेचा वचननामा. यात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. रस्ते, नाले, पाणी, कचरा व्यवस्थापन यावर भर होता. शिवसेनेच्या 2017च्या वचननाम्यामध्ये 50 पेक्षा जास्त मुद्दे होते. त्यातले जनतेसाठी महत्त्वाचे असलेले 5 मुद्दे आम्ही फॅक्ट चेक केलेत. त्यात कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, डब्बेवाला भवन, रस्ते आणि खड्डे, नोकरी, गार्डन आणि फुटपाथ हे मुद्दे घेऊन आम्ही मुंबईत गेलो. शिवसेनेनं खरंच हे मुद्दे पूर्ण केलेत का तेच बघण्याचा हा प्रयत्न. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 2022 पासून महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक होता. शिवसेनेनं अनेक गोष्टी केल्या, पण 2022 नंतर त्या गोष्टींचा मेंटेनन्सच करण्यात आला नाहीये. त्यातलंच हे एक उदाहरण. मुंबईची शान असलेले, लोकांना वर्षानुवर्ष सेवा देणारे मुंबईचे महत्त्वाचे मतदार म्हणजे इथले डबेवाले. त्यांच्यासाठी सुद्धा शिवसेनेनं अनेक गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या. त्या डब्बावाला भवन आणि रेल्वे स्टँडच्या बाहेर दुचाकीसाठी पार्किंगची जागा देणार असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. पण ही वचनं शिवसेनेनं पूर्ण केली आहेत का हेच आपण फॅक्ट चेक केलंय. आणि याच डब्बेवाल्यांसाठी शिवसेनेनं त्यांच्या 2017च्या जाहीरनाम्यामध्ये काही घोषणा केलेल्या होत्या आणि त्यात ते असं म्हटलेले होते की आम्ही एक डब्बावाला भवन जे आहे, एक सेंटर जे आहे ते यांच्यासाठी ओपन करू, ते सुरू करू आणि त्यांच्या भविष्यासाठी काही तरतुदी ज्या आहेत त्या आम्ही करू. आता ते भुवन जे आहे किंवा जे डब्बेवाल्यांचं भवन आहे ते आता सुरू तर झालेलं आहे, पण याचा किती फायदा जो आहे तो त्यांना झालेला आहे, याची किती वर्ष या सगळ्याला लागली, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि हेच फॅक्ट चेक करण्यासाठी आम्ही हे डब्बावाला भवन शोधत बँड्रामध्ये पोहोचलो आणि इथे आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की या सगळ्याची त्यांना किती गरज होती आणि या सगळ्याचा त्यांना किती फायदा झालेला आहे. की हे बँड्रामध्ये आहे आणि तुमचं सगळ्यांचं काम जे आहे ते मला वाटतं साऊथ बॉम्बे साईडला जास्त म्हणजे सुरुवात सगळी तिकडे आहे किंवा तुमचा हेड ऑफ म्हणजे मेन ऑफिस तुम्ही म्हटलात की तिकडे आहे, तर मग हे लांब नाही पडत तुम्हाला? याचं श्रेय जरी शिवसेनेने जागा दिली असेल तरी याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा एक आम्हाला ढाचा दिलेला होता की फक्त इकडे ढाचा दिला आणि त्या ढाच्याचं रूपांतर हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि माननीय श्रीकांत भारती साहेबांच्या माध्यमातून याचं जे आज तुम्हाला सगळं लुक दिसतंय हे सगळं त्याचं आहे. हा आणि नाव पण त्यांचं हां आणि निश्चित की बाबा त्यांनी मुंबई डबेवाल्यांना एक जसं की तुम्ही म्हणता की आंतरराष्ट्रीय लेवल, जसं तुम्ही म्हणता की बांद्रामध्ये का मिळालं, कारण की बांद्रामध्ये लोक कोण राहतात, बांद्रामध्ये लोक कोण राहतात, एक सेलिब्रिटी म्हणून मुंबई डबेवाला ओळखलं जातं, तो एरिया हा सेलिब्रिटींचाच एरिया घेतलाय. मातोश्री पण इकडे, शाहरुख खान पण इकडे, सगळे तर मुंबई डबेवाला इकडे का नसावे. आणि इकडले एक कल्चर वेगळं आहे, तर त्या कल्चरप्रमाणे मुंबई डबेवाल्यांनी हे सेंटर उभं केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून अनुभव आहे. आम्हाला राजकारणातला कुठल्या प्रकारचा रस नाही आहे, कुणी केलं काय केलं त्याच्याशी काय नाही, पण जे मुंबई डबेवाल्यांचं अस्तित्व होतं ते कुठंतरी इथे निर्माण केलेलं आहे आणि ते अस्तित्व सगळ्यांना पाहायला मिळावं आणि मुंबई डबेवाले काय आहेत हे सगळ्यांनी अनुभवावे. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की हे सेंटर ज्यावेळेला उभं झालं म्हणजे ज्यावेळेला 2017मध्ये खरं तर हे प्रॉमिस देण्यात आलं होतं तुम्हाला आणि मग ते मिळेस्तोवर 2022चा काळ आला, तर मग ती 4 वर्ष कशी होती? 22 म्हणजे कसं की वचननाम्यामध्ये जसं आपण म्हणतो वचननाम्यामध्ये दिलं शिवसेनेने, पण ते एकदम त्यांचा काळ जे काय लास्ट आपण मंथली त्यांचं संपण्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे वचन आपण कुठंतरी विसरलोय, मग त्यांनी त्या याच्यामध्ये ते वचन पूर्ती केलेली आहे. आणि ठीक आहे, लेट से लेकिन तंदुरुस्त असं जसं म्हणतात त्या पद्धतीने हे बनलेलं आहे. आणि प्रिन्सच्या भेटीपर्यंत लोकांना माहिती नव्हतं की मुंबई डबेवाले म्हणजे काय. हां, तर प्रिन्सच्या भेटीनंतर ऑल ओव्हर म्हणजे आम्ही असं म्हणतो की फ्रीमध्ये मिळालेले ॲम्बॅसिडर आहेत की त्यांनी जगाला दाखवून दिलं की मुंबई डबेवाल्यांची मॅनेजमेंट काय आहे. म्हणजे जे भारतातल्या लोकांना करता आलं नाही, जे सरकारला करता आलं नाही, ते बाहेरच्यांनी करून दाखवलं. जेव्हा प्रिन्सच्या झाले ना तेव्हा आपल्या लोकांना माहीत झालं का डबेवाला काय.
त्याच्या अगोदर डब्यावाल्यांचं काय ते माहीतच नव्हतं. नंतर फ्रीजच्याच भेटल्यानंतर मग सगळे येऊन भेटले का बाबा डब्यावाल्यांना भेटायचं. मग या लोकांची लाईन लागली की मग एक आपल्याला सतत श्रेयवाद बघायला मिळतो या गोष्टीवरनं की डब्बेवाल्यांचा खरा वाली कोण आहे, शिवसेना आहे का हे आहेत आता BJP आणि एकनाथ शिंदे आहेत जे आता पुन्हा एकदा वेगळे म्हणजे आता दोन शिवसेनाच खरं तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, यातली महत्त्वाची गोष्ट जर म्हणलं तर बघा 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. 25 वर्ष शिवसेनेच्या सत्तेमुळे मुंबई डबल्यांना निश्चित कुठे अडचण आली असं आम्ही म्हणणार नाही. त्यांनी पण आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. पण आजच्या याच्यामध्ये जी गरज होती ह्या आंतरराष्ट्रीय डबल भवनची म्हणा किंवा आज मुंबई डबल्यांना ठाण्यामध्ये जागा मिळाली तर निश्चित बघा आम्ही पक्ष म्हणून नाही पण व्यक्ती म्हणून आज श्रीकांत भारती म्हणून त्यांनी आमच्यासाठी ह्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि तुम्ही बघा की बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या बोर्डच्या खाली नाव दिसेल मुंबई डबल्यांचे आमदार म्हणून. म्हणजे श्रीकांत भारतींनी जे आणि त्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री जर आज तर तुम्ही म्हणाल तर सगळी कामं निश्चित त्यांनी आमची करून दिलेली आहेत. आणि असं आहे की बाबा कुठलंही काम असेल तर अगदी हक्काने आम्ही त्यांना ती गोष्ट सांगतो. आणि आजपर्यंत कुठलंही काम शक्यतो आमचं अडून राहत नाही आहे. तर निश्चित असं म्हणावं लागेल की त्यांनी आता जे काम चाललं आहे तर संपूर्ण काम त्यांच्या माध्यमातून चाललं आहे. म्हणजे आम्हाला भेटीची वेळ मागितली आणि ती नाकारली असं कधीच होत नाही. असं आधी झालंय नाही. असं बघा ज्यावेळेस मुंबई डबल्याच्या नावाला एवढं वलय आहे की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे गेलो तर अजूनही कुणी आम्हाला डावलत नाही. आणि आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. आमचं निश्चित जो आमचं काम करेल त्याचा गोडवा आम्ही निश्चित गाणार याबद्दल काही शंका नाही. पण पुन्हा एकदा मला मुंबईच्या प्रश्नावर यायचं आहे आता की 25 वर्ष झाले शिवसेनेची इथे सत्ता होती. आता शिवसेनेत फूट पडली आणि मग नंतर गोष्टी बदलल्या वगैरे सगळं ठीक आहे. पण शिवसेनेनं या 25 वर्षांमध्ये मुंबई डब्बेवाल्यांसाठी असेल किंवा मुंबईकर म्हणून सुद्धा तुमच्यासाठी किती काम केलं आणि आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची काय अपेक्षा आहे आणि तुम्हाला वाटतं का की शिवसेना जी पूर्वीची होती तशी ती आता राहिली आहे? नाही, ते किरणजीनं सांगितले की राजकीय द्वंद्वात तर आम्हाला पडायचं नाही आहे, ना कुणाच्या पाठिंब्यात ना कुणाच्या विरोधात जायचं आहे. प्रश्न एक तटस्थ बघा मुंबई डबेवाल्यांच्या अगोदर मुंबई हे नाव लावलं जातं. मुंबई महत्त्वाची आहे. आम्हाला मॅडम हॉस्पिटलमध्ये बेडची आवश्यकता आहे डबेवाल्यांसाठी इमर्जन्सी कुठले काय. आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आमची सायकल पार्किंगची जागा आमच्या एवढेच डबेवाल्यांसाठी एवढेच अपेक्षा आहे. कुठला पक्ष तुमच्यासाठी हे करेल असं तुम्हाला या घडीला वाटतं? सत्तेमध्ये असेल तर कुणी केलं तरी आमच्यासाठी फक्त करून देणं महत्त्वाचं आहे. कोणताही पक्ष असला तरी आम्हाला पक्षाशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे डबेवाल्यांचा अध्यक्ष म्हणून सांगतो की डबेवाल्यांना जे पार्किंगची सोय आहे ती खूप गरजेची. कारण काही ठिकाणी भेटलेली आहे काही ठिकाणी नाही भेटलेली. आणि दुसरा एक प्रश्न आहे की जो डब्यावाला विरारवरून डबे घेऊन येतो आणि दादराचा मतलब लोकलमध्ये जे लगेचचं कंपाऊंड दिलं आहे तसं मेट्रोमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. मला काय वाटतं 25 वर्षात शिवसेनेनं कसा आत्तापर्यंत बदल घडवला आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष जास्त प्रॉमिसिंग वाटतोय? नाही, शिवसेनेने जसं तुम्ही म्हणजे नेहमी बघायला मिळतं की सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका जर म्हणलं तर मुंबई. ज्याप्रमाणे मुंबईच्या ठेवी होत्या तर आता बऱ्याच म्हणजे असं IQ आम्हाला म्हणजे त्यातला अभ्यास नाही. IQ म्हणतात की बऱ्याचपैकी ठेवी हा मुंबईच्या संपलेल्या आहेत. तर तशा पद्धतीनं विकास मुंबईचा झाला पाहिजे. आणि मुंबई डबेवाल्यांकडे जसं तुम्ही बरेच लोक प्रश्न करतात की कोविडच्या नंतर मुंबई डबेवाल्यांची सुविधा कमी झाली. नाही, निश्चित डबेवाल्यांची सुविधा कमी झाली पण जे लोक घरचं जेवण खात होते तेही कमी झाले म्हणून मुंबई डबेवाल्यांची सुविधा कमी झाली. मुंबई डबेवाला कुठलंही विकतलं जेवण देत नाही.